शेड कशाचं मंदिर आहे काय रे छोटंसं मंदिर आहे बोलणार काय घेतो खाली खाली आहेत का आणि तिथून खाली पडा जरा काळजी घ्या म्हणून पलीकडे एक करायचं की पाहिजे फोन असतो काय जागा जास्त आहे पाणी नव्हतं खरं जास्त त्याचं ना म्हणून अँगल कॅप म्हणतात डोकं तरी पूर्ण टाकलं इकडच्या बाजूला ती गाडी ऑटोमॅटिकली काढलं काय सांगतो राव गाडी बाजूने पडलं हे झालं ना खडकन जास्त होते खडकामुळे पण झाला बर खडक जास्त होत हलू नका मागे मगाशीच बोललो सर हल्लो का इथं लावलं ना सचिन येऊन बसेल पातले तुला बोललो
हे बोलला ना दीपक चर्चा चालू आहे. तेच करणार म्हणजे का कोणच नाही पुढून गेला ना मग जागा नाही अरे पांडुरंग सर घेतले का आरामात आम्ही इकडे येणार आहे आत्ता इकडे येणार आहे पांडुरंग सर जरा या.
अरे लाईव्ह आहे माझं. अरे मग माझं पण लाईव्ह चालू आहे. वाडेकर सर वाडेकर सर वाडेकर सर लाईव्ह आहे का लाईव्ह आहे लाईव्ह हे मोबाईल कोण आहे रे पाहणी केली हे मोबाईल चालू झाला. कसा इकडे कुठे घेतात काय भेटलं नाही कुठेतरी पांडुरंग सर काय होतं धरा ना जागा नाही निघाले कशाला जो पण आहे तो पण धरून ठेव ना. त्यामध्ये ॲक्युरेट टेंडर काढा रिजनेबल काढा आताचे पैसे आले ते आमच्या हे अरे हात ते दादा 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 प्रश्न आहे आज चला 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 ट्रायपॉड लावायचं चला चला ना सगळे ट्रायपॉड
परवा मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये काही मिटिंग झाली आणि त्याच्यामध्ये आपत्ती साकू आहे आपत्ती व्यवस्थापन आपत्ती व्यवस्थापनाला हा म्हणतोय एवढा बॉडीगार्ड एवढं झोपण्याला थांबणार कलेक्टर साहेब सर कलेक्टर मिळतो हाईट वेट केवढी घेऊ नको 500 बोलणं करून घेत असत नाही दादा बाईक हो अरे बोललो थोडं वरती गेला अरे तू बूम दे तिकडं हो मागे अरे चालला ना दादा आज तुम्ही या घटनेच्या दुर्घटनास्थळाची पाहणी केली आम्हाला पाहणी केली घटनास्थळाची काय सांगाल हा दादा परवा लोकांना काम करणाऱ्या पुस्तक घेऊन पाहणी करून जाऊन या तुमची घटना रविवारी मला कळाल्या सुनील शेट्टी इथं पोहोचले 15 मिनिटात सुनील शेट्टीची तब्येत घटना घडल्यानंतर आदिवासी समाजाचे इतर समाजाचे काही लोक त्या पाण्यामध्ये काम करतात त्याला परिस्थिती महत्व अशा पद्धतीने त्यांना आता ठरवलेलं आहे त्याची आपत्ती व्यवस्थापनाच्या टीममध्ये आम्ही नोंद करून घेणार आहे त्यामध्ये असं सांगितलं की आम्हाला एक गाडी पण करायचं तर त्यांनी वेगळी गाडी पण परंतु त्या भागाच्या कारण सगळ्यात जास्त पर्यटन जिल्ह्यामध्ये मावळ तालुक्यामध्ये पर्यटक येत असतात आमदार सुनील शेट्टी सर्व माहिती त्या गाडीमध्ये जसं ॲम्ब्युलन्स सर्व सोयीयुक्त ॲम्ब्युलन्स असण्याचं म्हणून जर काही ॲक्सिडेंट झाला काही अचानक पुराचे उपचार करण्यात गेले आणि त्यासाठी सुविधा देत आहे कशा पद्धतीनं फायर ब्रिगेड पण असतो अलीकडे फायर ब्रिगेडमध्ये देखील वेगवेगळ्या प्रकारच्या सुविधा येतात अशा पद्धतीचं फायर ब्रिगेड निघाले तसे याही कामाच्या त्यातला गाड्या निघालेल्या आहेत त्याच्यात
पकड असेल, तिथं चाकू असेल, तिथं तर ज्या ज्या गोष्टी तातडीने तिथं लागतात, रस्सी असेल वगैरे सगळ्या त्या त्याच्यामध्ये उपलब्ध असतील अशा प्रकारची गाडी आम्ही उपलब्ध करेल. त्याचबरोबर त्याची काही घटनावळी पण सगळे बघत होता. मला मी त्यांना सांगितलं की मी तिथं लगेच आलो तर सगळ्या सिक्युरिटी जी आमच्याकडे राहते. आपल्याला पहिल्यांदा तिथं जखमी असणारे आणि जर कुणी जीवितहानी झाली असेल तर त्यांना बाहेर काढणं हे सगळ्यात महत्त्वाचं होतं. त्या गोष्टीला आम्ही अग्रक्रम दिला आणि तशा पद्धतीनं 4 व्यक्ती मुद्देवारी त्यांचं दुःखात निधन झालं. बाकीचे जे पेशंट आहेत त्यांना मी आत्ताच दवाखान्यामध्ये भेटून आलो. त्यांनी पण सांगितलं की आम्हाला 7 दिवसांनी दिल्लीला जायचं, आमची कुठली दुसरी व्यवस्था करा. त्यांना स्पेशल विमानाची पण व्यवस्था करण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे. तशा सूचना पण दिलेल्या आहेत. एका प्रांताला पण त्या सगळ्या जबाबदारी त्यांना जबाबदारी त्यांच्यावर सोपवलेली आहे. आम्ही एक चौकशी समिती नेमलेली आहे. त्या चौकशी समितीमध्ये RDC आहे, त्याच्यामध्ये स्वतः कलेक्टर आहेत, त्याचे वन विभागाचे जलसंपदा PWD विभागाचे अधीक्षक अभियंता हे सगळे लोक आहेत. ते त्याच्याबद्दलचा अहवाल देतील. इथं स्पॉटवर आल्यानंतर स्थानिक लोकांनी, आमदारांनी आणि इतर मान्यवरांनी हे जे काही पर्यटक असतात तिथं म्हणे 4-4, 5-5 हजार पर्यटक असतात. आता देखील मी काही मान्यवरांशी बोललो जखमी असेल ते मी म्हणलं तुम्हाला हा स्पॉट कसा कळला? हा तर स्पॉट आतमध्ये ते म्हणले रीळ निघतात, त्या रीळमध्ये आम्हाला तो स्पॉट पाहायला मिळाला. तर आम्हाला आवडला. पिंपरी चिंचवडपासून तो जवळ होता, अर्ध्या तासाच्या अंतरावर. विचार केला आपण फॅमिलीला पण तिथं जावं आणि म्हणून आम्ही आलेलो होतो. तिथं गर्दी जास्त आणि कॅमेऱ्यातली घटना घडली. पण ज्याची लाईफ संपलेलं आहे, स्ट्रक्चरल ऑडिटरनी हे वापराकरता अयोग्य सांगितलेलं आहे. असे सगळे ब्रिज काढायचा निर्णय घेतला आहे. कारण बोर्ड लावला, धोक्याचे धोका म्हणून सांगितलं तरी लोक ऐकत नाही. उत्साहाच्या भरामध्ये तिथं कुणाचंही ते मानत नाही. त्याच्यामुळे तशा गोष्टी काढूनच टाकायच्या. आता इथं आम्ही 7.5 मीटर रुंदीचा ब्रिज मंजूर आहे. ऑलरेडी त्याला वर्क ऑर्डर दिलेली आहे. संबंधित कॉन्ट्रॅक्टर पण आता आम्हाला भेटला. त्याने काही ब्रिज घोडेगावमध्ये आपल्या आंबेगाव तालुक्यात किंवा इतर भागामध्ये RCCचे केलेले दाखवले. आता बघत असताना एक गोष्ट लक्षात आली. आमदारांनी असं सुचवलं, तुम्ही शक्य की दादा लोक जाय करतील, म्हणजे गाड्या जाय करतील, परंतु जे येतात त्या लोकांना तुम्ही फुटपाथची व्यवस्था करा. मग आता आम्ही 8-8 फुटाचे 2 फुटपाथ करायचा निर्णय घेतला. परंतु तो स्पॉटला लोक मग त्या फुटपाथवर थांबून बघतील म्हणून व्ह्यूइंग गॅलरी ज्याला आपण म्हणतो तशा पद्धतीनं 2 व्ह्यूइंग गॅलरी करण्याचा आपण निर्णय घेतला. त्याला अधिकचे पैसे लागतील, कदाचित 4 कोटी रुपये अधिकचे लागतील. आत्ता ब्रिजला जे काही पैसे लागतात ते उपलब्ध करून दिलेले, ॲडिशनलचे 4 कोटी EMRG उपलब्ध करून दिले जातील. त्यामुळे म्हटलं की बाबा लवकर काम करतो, म्हटलं काही केलं तर आता पावसाळ्याची योजनेच्या पाईपिंग घ्यावं लागतं, इतर गोष्टी घ्याव्या लागतात, तर ते पाण्यामध्ये गेल्या अडचण येतात. पण हे 10-11 महिन्यामध्ये करण्याचा निश्चितपणे प्रयत्न करेल. दादा महत्वाचा प्रश्न आहे. निघालेली तुम्हाला सांगितलं त्याच्याबद्दल चौकशी आता कलेक्टरच्या अध्यक्षतेखाली पहिल्यांदा चौकशी समिती आज कॅबिनेटमध्ये अशा मोठ्या प्रमाणात पर्यटन वेगवेगळ्या स्पॉटवर तिथं आले पुढे आले अशा ठिकाणी जातात आणि तिथं आनंद घेण्याचा प्रयत्न करतात, दिसण्याचा प्रयत्न करतात. अशा उत्साहाच्या वेळेस दुर्घटना घडतात. मागे उशिरी यात्रा पण घडलेली तुम्हाला आठवत असेल आणि त्याच्यामुळं जेवढं त्याच्याची लक्षितता आणि पोलीस जिथं जास्त गर्दी असते तिथं पोलिसांची पेट्रोलियम येत्या काळात जिल्ह्यातली अशी येत्या काळात जिल्ह्यात किती ठिकाणी नागरिकांनी काढलं पाहिजे त्या आत्ता सध्या बहुतेक ठिकाणी सगळीकडे सांगितलेलं आहे. आता ही कमिटी आहे, ती कमिटी त्या संदर्भामध्ये कुठले अति धोकादायक आहे, कुठले जाण्याच्या योग्यतेचे या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून ते सांगतील. त्या
जिथं अति धोकादायक आहे तिथं सर्वांना त्या- दादा आता सगळ्यांना द्यायचं. पूल पडल्यानंतर दुर्घटना घडली ही गोष्ट खरी आहे. काही लोक गेले पण परंतु प्रश्न फक्त पुलाचा नाहीये, इथल्या सुरक्षित पर्यटनाचा देखील आहे. शेकडो हजारो पर्यटक आले होते, त्यावेळेस कुठल्याही प्रकारे पोलीस प्रशासन या ठिकाणी उपलब्ध नव्हतं. एक बोर्ड लावलाय, त्या पाठीचा आधार घेऊन प्रशासन आपला हात वर करण्याचा प्रयत्न करतंय. प्रशासन कमी पडतंय, मावळचं पर्यटन बदनाम होतंय, त्याच्याबद्दल तरी काही करा की नाही? त्याबद्दलच चौकशी समिती नेमलेली आहे. सांगितलेलं नीट ऐकत चला. हे जे काही दुर्घटना घडली, अशा प्रकारची दुर्घटना पुन्हा घडू नये म्हणून जिल्हाधिकारी हे आमचे तिथले जिल्ह्याचे प्रशासनाचे प्रमुख असतात. त्यांच्या अध्यक्षतेखालील सचिव आरटीसी केलेले आहेत. पीडब्ल्यूडीचे अधीक्षक अभियंता, जलसंपदाचे अधीक्षक अभियंता, वन विभागाचे उपवन संरक्षक असे त्या कमिटीमध्ये टाकलेले. त्याचा GR पण काढलेला आहे आणि त्या पद्धतीनं त्यांना त्यांची समिती नेमून त्यांना लवकरात लवकर चौकशी करून अहवाल द्यायला सांगितलेला आहे. अहवाल आल्यानंतर त्याबद्दल जी काही कार्यवाही सरकार म्हणून सरकारने घेण्याची गरज असेल ती आम्ही निश्चितपणे घेऊ. परवा असंच पुण्याच्या पत्रकारांनी एक प्रश्न विचारलेला होता. मागच्या वेळेस वारी पालख्याच्या आमच्या 10 महत्त्वाच्या मानाच्या पालख्या आहेत, त्याच्यामध्ये ज्या दिंड्या जातात त्या दिंड्यांना गेल्या वर्षी एकनाथराव शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांनी 20,000 रुपये देण्याचा निर्णय घेतलेला होता, ते दिलेले होते. मी तुम्हाला त्यांना पत्रकारांना सांगितलेलं होतं की आम्ही ताबडतोब त्याच्याबद्दलची कारवाई करतो. आज 14 GR निघालेला आहे. आमच्या GRमध्ये आपण 1400 मानाच्या 10 पालख्यांच्या 1400 दिंड्या त्यांना 20,000 रुपये देण्याचे आदेश काढलेले. हे दिंडीच्या प्रमुखांना मिळतील. त्याच्यावर कारवाई करणार असं तुम्ही म्हटलेलं आहे. त्याच्यावर कारवाई गुन्हा पहिल्यांदा अहवाल घेत साहेब, अहवाल आल्यानंतर आपण आता माळेगावचा प्रचार हा विषय इथं नाही. दादा तुम्ही कुठलाही विषय कुठलाही घेऊ नका. मी माझ्याकरता तुमच्याशी बोलत नाही. मी आलेलो आहे इथली पाहणी करायला. ही पाहणी एक मिनिट हे मी हे तुम्ही उठवत आहे. तुम्हाला दुसरा उद्योग नाही, त्याच्यावर तुम्ही उठवत आहे. मी माझं काम करत होतो. मी ताबडतोब कलेक्टरला सांगितलं की मृत पावलेल्यांच्या नातेवाईकांना ताबडतोब रक्कम जाहीर करा. जखमींना पूर्ण खर्च राज्य सरकारकडनं करा. आम्ही आमचं काम करत असतो. कधी कधी काही काहींना TRP वाढवण्याच्या करता आमच्या पूर्वी काही पण शब्द टाकतात. पेट्रोल सोडण्याचं म्हटलं की पेट्रोल चोरण्याचं म्हणून इतका गलथान कारभार चाललेला आहे. म्हणजे तेव्हा पूर्वीच्या काळामधली जी मीडियाची उंची होती, मी तर जाहीर केलं की माझं जर शब्द तोंडातनं निघालेला असेल तर राजकारणाचं नाही. ज्यांनी बातमी दाखवली त्यांनी मग स्वतः आपण चुकीची बातमी दाखवली म्हणून ते क्षेत्र सोडून द्या, पण तेवढे त्यांचा धाडस होणार नाही. दादा एक प्रश्न, एकच प्रश्न दादा. करता आमच्या पूर्वी काही पण शब्द टाकतात. पेट्रोल सोडण्याचं म्हटलं की पेट्रोल चोरण्याचं म्हणून इतका गलथान कारभार चाललेला आहे. म्हणजे तेव्हा पूर्वीच्या काळामधली जी मीडियाची उंची होती, मी तर जाहीर केलं की माझं जर शब्द तोंडातनं निघालेला असेल तर राजकारणाचं नाही. ज्यांनी बातमी दाखवली त्यांनी मग स्वतः आपण चुकीची बातमी दाखवली म्हणून ते क्षेत्र सोडून द्या, पण तेवढे त्यांचा धाडस होणार नाही. दादा एक प्रश्न, एकच प्रश्न दादा. करता आमच्या पूर्वी काही पण शब्द टाकतात. पेट्रोल सोडण्याचं म्हटलं की पेट्रोल चोरण्याचं म्हणून इतका गलथान कारभार चाललेला आहे. म्हणजे तेव्हा पूर्वीच्या काळामधली जी मीडियाची उंची होती, मी तर जाहीर केलं की माझं जर शब्द तोंडातनं निघालेला असेल तर राजकारणाचं नाही. ज्यांनी बातमी दाखवली त्यांनी मग स्वतः आपण चुकीची बातमी दाखवली म्हणून ते क्षेत्र सोडून द्या, पण तेवढे त्यांचा धाडस होणार नाही. दादा एक प्रश्न, एकच प्रश्न दादा. करता आमच्या पूर्वी काही पण शब्द टाकतात. पेट्रोल सोडण्याचं म्हटलं की पेट्रोल चोरण्याचं म्हणून इतका गलथान कारभार चाललेला आहे. म्हणजे तेव्हा पूर्वीच्या काळामधली जी मीडियाची उंची होती, मी तर जाहीर केलं की माझं जर शब्द तोंडातनं निघालेला असेल तर राजकारणाचं नाही.
ज्यांनी बातमी दाखवली त्यांनी मग स्वतः आपण चुकीची बातमी दाखवली म्हणून ते क्षेत्र सोडून द्या, पण तेवढे त्यांचा धाडस होणार नाही. दादा एक धन्यवाद. प्रश्न एकच प्रश्न दादा फक्त. करता आमच्या तुम्ही काही पण शब्द टाकतात. पेट्रोल सोडण्याचं म्हटलं की पेट्रोल सोडण्याचं म्हणून ओके. इतका गलथान कारभार चाललेला आहे. म्हणजे तेव्हा पूर्वीच्या काळामधली जी मीडियाची उंची होती मी तर जाहीर केलं की माझं जर शब्द तोंडातनं निघालेला असेल राजकारणाचं ज्यांनी बातमी दाखवली त्यांनी मग स्वतः आपण चुकीची बातमी दाखवली म्हणून ते क्षेत्र सोडून द्या, पण तेवढे त्यांचा धाडस होणार नाही. दादा एक धन्यवाद. प्रश्न एकच प्रश्न दादा फक्त.